नमस्कार. आज आपण करवंदाची चटणी करतोय. करवंदाची चटणी करण्याकरता मी करवंद ही आणलीत ताजी फ्रेश आणि ती धुवून घेतली. कारण त्याला डिंक असतो म्हणून त्यांनी चांगली धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर अशी कापून आतमध्ये ज्या बिया असतात त्या अशा काढून घ्यायच्या, नाहीतर त्या कडवट लागतात. बिया जरा कडूसर असतात. असे करवंद सगळी कापून घ्यायची आणि आतमध्ये या हिरव्या छोट्या छोट्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या. त्या काढून नाही घेतल्या तर त्याला कडवटपणा येतो, कारण त्या बिया जरा कडवट असतात म्हणून कापून अशी घ्यायची आहेत. मी सगळी अशी करवंद कापून घेते आणि आतमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. या बघा, या तुम्हाला दिसतायतच आहेत. या मी बिया बाजूला काढल्या आहेत आणि अशा प्रकारे करवंदांच्या बिया काढून मी साफ केलेल्या आहेत. याची आपण आता छान चटकदार अशी चटणी करणार आहोत, आंबट गोड अशी. आपल्याला करवंदाच्या चटणीसाठी आपल्याला ही साफ करून घेतलेली बिया काढून घेतलेली करवंदाची ही काप आहेत. नंतर आहे खोबरं, लसणीच्या पाकळ्या, जिरं, मिरची, थोडंसं आलं, कोथिंबीर आणि हा आहे कढीपत्ता. आपण थोडी आता मिरची आणि लसूण आहे ती थोडी जरासं भाजून घेणार आहोत. चला करू जरा. थोडंसं आपण आता तेल टाकायचंय. तेल टाकल्यानंतर मिरचीचे असे तुकडे करून भाजून घ्यायचे, जेणेकरून जरा चांगले खमंग भाजतील आणि अंगावर सुद्धा ओढणार नाही. टाकूया आपण लसूण सुद्धा थोडीशी भाजून घेऊया, म्हणजे त्याचं राहतो. त्याच्यासाठी थोडं आलं ते सुद्धा जरा गरम करून भाजायचं नाही, पण गरम करायचं आहे. आणि हे जिरं, एवढंच गरम करायचं आहे आपल्याला. भाजून घ्यायचं आणि ते काढून घ्यायचं. घेते थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ. आपण आता हे पाट्यावर वाटणार आहोत. हा पाटा असा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि सुरुवातीला ही करवंदाचे जे काप आपण करून घेतले ते जरा चेचून घ्यायचे. असे मिरची, खोबरं वाटताना सुद्धा मस्त असा सुगंध येतोय.
असं बारीक वाटून घ्यायचंय, खूप बारीक सुद्धा नाही, खूप जाड नाही, बऱ्यापैकी वाटून घ्यायचंय. आता मी वाटून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. ही बघा आता एवढी बारीक झाली आहे, बस झाली एवढी छान अशी बारीक झाली आहे. अशा प्रकारे ठेवायची आणि अशी गोळा करायची. घट्ट सरासा गोळा करून घ्यायचा. करून घ्यायचं. मिक्सरला पातळ झाली असती, पाट्याची एक वेगळीच चव येते आणि असं घट्टसरपणा चटणी सुद्धा होते.